महाराष्ट्र तक टीवी न्यूज। जन्मदिन पर नई शुरुआत, गरीब और जरूरतमंदों के लिए बढ़ाया मदद का हाथ। पालघर में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जिला उपाध्यक्ष एवं युवा नेता अशोक भोईर ने अपने जन्मदिन को समाज सेवा के नाम समर्पित कर एक नई पहल की शुरुआत की है। जहां अक्सर जन्मदिन पर केक, बैनर और भव्य आयोजन देखने को मिलते हैं, वहीं अशोक भोईर ने जरूरतमंद और गरीब परिवारों तक खाद्यान्न पहुंचाकर समाज के प्रति अपनी जिम्मेदारी निभाने का संदेश दिया। पालघर में आयोजित इस सामाजिक कार्यक्रम के दौरान अशोक भोईर ने अनेक गरीब एवं जरूरतमंद परिवारों को खाद्यान्न किट वितरित की। उनका कहना था कि जन्मदिन केवल व्यक्तिगत खुशी का अवसर नहीं, बल्कि समाज के वंचित वर्गों के चेहरे पर मुस्कान लाने का भी माध्यम बन सकता है। इस पहल के लाभान्वित परिवारों ने खुशी व्यक्त करते हुए अशोक भोईर का आभार माना। इस समाज उपयोगी पहल की सराहना करते हुए कहा कि यदि जनप्रतिनिधि और सामाजिक कार्यकर्ता इसी प्रकार सेवा कार्यों को प्राथमिकता दें तो समाज में सकारात्मक बदलाव लाया जा सकता है। कार्यक्रम में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में स्थानीय नागरिक उपस्थित रहे। अशोक भोईर ने भविष्य में भी जनसेवा और सामाजिक कार्यों को निरंतर जारी रखने का संकल्प व्यक्त किया। समाज सेवा का संदेश देने वाली यह पहल आज पूरे क्षेत्र में चर्चा का विषय बनी हुई है। क्या जन्मदिन मनाने का यही नया और सार्थक तरीका हो सकता है? अपनी राय हमें कमेंट बॉक्स में जरूर बताइए। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताजा और विश्वसनीय खबरों के लिए जुड़े रहिए महाराष्ट्र तक टीवी न्यूज के साथ। चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करना ना भूलें। धन्यवाद। मी अशोक भोईर, उपाध्यक्ष, पालघर जिल्हा। काल 25 तारीख माझा मुलगा डॉक्टर नयन अशोक भोईर यांचा वाढदिवस होता आणि आज दिनांक 26 तारीख आज माझा वाढदिवस आहे आणि आमच्या दोघांचाही वाढदिवस एकत्र असताना आम्ही कुठल्याही बॅनरबाजी न करता जी पक्षाची विचारधारा आहे, शाहू फुले आंबेडकरांचं हे राज्य आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आनंदभाई ठाकूर यांचा आशीर्वाद, आपले युवाचे जिल्हाध्यक्ष करणभाई यांच्या आशीर्वादाने मी आणि माझ्या मुलाने असं ठरवलं की बापूगाव या ठिकाणी जे लाखात पाड्यामधील साखरपुड्यासाठी धानिवरीला वराड गेलं आणि त्या वराडाला दुर्दैवाने मोठा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आणि हे अतिशय मोठं दुःख हे गावात नाही तर तालुक्यात नव्हे तर पूर्ण जिल्ह्यामध्ये ही बातमी पसरताच मोठी दुःख निर्माण झालं, हळहळ निर्माण झाली जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातच झाली आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचा जो वाढदिवस आहे तो साजरा करणं मला हे काय माझ्या तत्वाला पटलं नाही आणि म्हणून मी विचार केला की आपण ज्या मृत्यू पावलेल्या नातेवाईक जे आहेत त्यांच्याशी गेल्या महिनाभरापासून त्यांचं दुःख आहे, हे दुःख काय कमी करू शकत नाही, परंतु बघा कसं आहे, शेवटी मायेची ऊब ही आपण दिली पाहिजे। त्या मुलांना, त्यांची मुलं आहेत ती शाळेत जातात, त्या मुलांना अनेक आपण आश्वासनं दिली की त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेणार, प्रत्यक्षात सर्वांनी त्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी घेतलीच पाहिजे। परंतु आम्ही आज असं ठरवलं की त्यांना आपण महिनाभराचं धान्य हे दिलं पाहिजे। पावसाळा चालू आहे, शेतीचं काम चालू आहे, पेरणी मशागत चालू झाली आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं दुःख हे आम्ही त्यांना गेलेल्या माणसांना परत आणू शकत नाही, परंतु आम्ही महिनाभराचं धान्य हे देण्याचं ठरवलं आणि आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी त्या ठिकाणी लाखात पाड्यात जाऊन आणि त्या 14 जणांच्या नातेवाईकांना एकत्र बोलवून आणि त्यांना मी महिनाभर पुरेल इतकं धान्य देऊन आणि आज मी त्यांच्या सोबत माझा वाढदिवस साधेपणाने साजरा केला। म्हणजे धान्य देऊनच मी माझा वाढदिवस साजरा केला, बाकी मी केक किंवा बॅनरबाजी असं काही कुठलंही केलं नाही।